तुम्हाला भीती वाटते का दाताची डॉक्टरांची? अरे यार, मला थोडी थोडी भीतीच वाटायला लागली आणि रिया मला वरतीये. इथे रियाने डॉल उचलली. अरे यार, डॉक्टर माझ्यासोबत काय करते? मी खूप घाबरली होती आणि मी गाडीच्या मागे लपू लागले आणि रिया मला शोधत शोधत आली. मम्मी पण माझ्या मागे आली आणि मला डॉक्टरकडे घेऊन गेली. डॉक्टरांनी मला झोपवलं आणि इंजेक्शन दिलं. मला आतून खूप भीती वाटत होती, पण डॉक्टर एवढे छान होत्या की ते माझ्यासोबत सारखं गप्पा मारत होते. एवढ्या साऱ्या डॉक्टरांची वस्तू पाहून मी घाबरायला लागले. मग मम्मी मला समजावं लागली, काय नाही होत बाळा, तू स्ट्रॉंग आहे ना. रिया पण हे सगळं बघून घाबरत होती आणि रिया मम्मीला बोलायला लागली, दीदीला घेऊ इथून. इथे डॉक्टर माझ्यासोबत गप्पा मारत मारत सिमेंट भरायला चालू करता करता वेळ कसं जात होतं ते कळतच नव्हतं. इथे रियाचे पण पेशंट संपत होते. डॉक्टरांनी सांगितलं मम्मीला की रियाला बाहेर घेऊन जावा आणि मम्मी घेऊन इथे रियाने मला आणि डॉक्टरला बाय करून बाहेर गेली. स्ट्रॉंग होती ना, मग मी काय घाबरले तिथं काय, म्हणून मी रियाला पण बाहेर गेलो. माझ्या दोन्ही दाताचं सगळं काही झालं होतं आणि मी खाली उतरले. डॉक्टरांनी इंजेक्शन झाली होती. मग डॉक्टरनी बोलले तुला कोणची घ्यायची, म्हणून तिने एक विचार करून एक घेतली आणि डॉक्टरनी बोललं घालून टाकू आणि तिने घालून दाखवली. रियाने डॉक्टरांना रिंग घालून दाखवली आणि डॉक्टरांना पैसे दिलं आणि थँक्यू बोलला आणि तिथून निघालो. आणि ना मम्मी आम्हाला आईस्क्रीम घ्यायला घेऊन गेली आणि बघतो तर काय त्याच्यात तर आईस्क्रीमच संपलेली. मग मम्मीला बोललं की त्याच्यात आईस्क्रीम नाही आहे आणि आम्ही दुसऱ्या बॉक्समध्ये गेलो तर आम्हाला तिथं आईस्क्रीम मिळाली आणि रियाने मी सेम टू सेम आईस्क्रीम घेतली. मी डॉक्टरांनी मला एक तास काहीच खायला नव्हतं सांगितलेलं, म्हणून रियाने तिची आईस्क्रीम खाल्ली.